जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड करू शकता. आजची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना कधीपासून राबवण्यात येत आहे? मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली असून ही योजना 1 एप्रिलपासून राबवण्यात येत आहे. ही योजना 1 एप्रिलपासून सुरू झाली असून 31 मार्च 2027 पर्यंत ही राज्यभर राबवण्यात येईल. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचे 59 मानकावर मूल्यांकन केले जाईल व एकूण गुणांपैकी 70% अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून घोषित केलं जाईल. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक सुद्धा देण्यात येणार आहे. या अभियानासाठी सध्या 80.75 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले? मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची घोषणा केली असून या अभियानाचा उद्देश मुंबई झोपडपट्टीमुक्त करणे हा आहे. या अभियानाअंतर्गत मुंबई झोपडपट्टीमुक्त केली जाईल. याबरोबरच यासहच नेत्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या झोपडपट्ट्या उभारल्या जाऊ नये याची देखील काळजी घेण्यात येणार आहे. या अभियानात किमान 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आणि 51% अधिक झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या भागाचा विकास करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेले सम्राट संप्रती वस्तू संग्रहालय कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हे सम्राट संप्रती वस्तू संग्रहालय गुजरात या राज्यात स्थित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्च रोजी या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन केलं असून हे वस्तू संग्रहालय गुजरात राज्यातील गांधीनगर शहरात स्थित आहे. मित्रांनो, सम्राट संप्रती हे सम्राट अशोकाचे नातू होते व जैन धर्माच्या प्रसारामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं व आता महावीर जयंतीच्या दिनी सम्राट संप्रती यांच्या नावाने या वस्तू संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. गुजरात राज्याविषयी सांगायचं झालं तर गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर आहे. सध्या राज्यपाल आचार्य देवव्रत तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. गुजरात या राज्याला भारतात सर्वाधिक लांबीचा म्हणजे 1600 किलोमीटरचा सागर किनारा लाभला आहे. मित्रांनो, गुजरात या राज्यात गीर नॅशनल पार्क, ब्लॅक बक नॅशनल पार्क, वनस्ता नॅशनल पार्क व मरीन नॅशनल पार्क हे 4 नॅशनल पार्क स्थित आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? मित्रांनो, 2026 मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद आपला भारत भूषवत असल्यामुळे या पहिल्या ब्रिक्स युवा समन्वय बैठकीचं अध्यक्षस्थान देखील आपल्या भारतानंच भूषवलं आहे. या बैठकीची थीम काय होती तर बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी अशी या वेळच्या परिषदेची थीम होती. ब्रिक्सविषयी माहिती सांगायची झाली तर गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी ब्रिक्सची संकल्पना मांडली होती. प्रथम या संघटनेत ब्राझील, रशिया, भारत, चीन हे 4च देश सामील होते व त्यावेळेस ही संघटना ब्रिक या नावाने ओळखली जात. 2010 मध्ये यात दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर या संघटनेला ब्रिक्स हे नाव मिळालं. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने आमदारांच्या कायदेविषयक कामकाजाचा मागोवा घेण्यासाठी MLAtrack.com हे व्यासपीठ सुरू केले? तर मित्रांनो, हे व्यासपीठ केरळ या राज्यानं सुरू केलं आहे व असं व्यासपीठ सुरू करणारं केरळ हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. या व्यासपीठाद्वारे आमदारांचे कायदेविषयक कामकाज, कामगिरी आणि हस्तक्षेपांचा मागोवा घेण्यात येत आहे. या व्यासपीठाची निर्मिती कोणी केली तर आतेची रिसर्च व सह्या डिजिटल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांच्या सहकार्याने या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जपानी ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? तर या जपानी ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे किमी अँटोनेली यांनी पटकावलं आहे व ही स्पर्धा जिंकणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण फॉर्म्युला 1 ड्रायव्हर ठरले आहेत. त्यांचं वय किती आहे तर किमी अँटोनेली हे 19 वर्षाचे असून ते मर्सिडीज या संघाचे ड्रायव्हर आहेत. मित्रांनो, किमी अँटोनेली यांनी याआधी सुद्धा एक ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली. ती कोणती तर त्यांनी याआधी
चायनीज ग्रँड प्रिक्सचं सुद्धा विजेतेपद पटकावलं आहे. त्यांचं हे या वर्षातील दुसरं विजेतेपद आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नौसेनेद्वारे IONS सागरी सरावाचं आयोजन कोठे करण्यात आले? तर भारतीय नौसेनेद्वारे IONS सागरी सराव कोची या शहरात आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या सरावात बांगलादेश, फ्रान्स, इंडोनेशिया, केनिया, मालदीव, मॉरिशियस अशा 12 देशांनी सहभाग घेतला होता. व हा सराव इतका विशेष का? तर मित्रांनो, भारत 16 वर्षाच्या कालावधीनंतर 2026 ते 2028 या वर्षासाठी IONSचं अध्यक्षपद भूषवत आहे व या सरावाचं आयोजन देखील भारतात करण्यात आलं. या IONSचं फुल फॉर्म काय आहे? तर इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आता हा प्रश्न पहा, रेमंड ग्रुपचे माजी प्रमुख विजयपद सिंघानिया यांचे नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर मित्रांनो, विजयपद सिंघानिया यांना 2006 साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्याविषयी इतर माहिती नोट करून घ्या. त्यांनी 1980 ते 2000 पर्यंत रेमंड ग्रुपचं प्रमुख पद भूषवलेलं आहे. तसेच वयाच्या 67व्या वर्षी हॉट एअर बलूनने सुमारे 69,000 फूट उंचीवर जाऊन त्यांनी जागतिक विक्रम सुद्धा प्रस्थापित केला होता. व 1988 मध्ये मायक्रोलाइट विमानाने लंडन ते दिल्ली हे अंतर केवळ त्यांनी 23 दिवसात पूर्ण करून एन्ड्युरन्स रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे. त्यांना 2001 साली तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार, तर 1994 साली भारतीय हवाई दलाने देखील त्यांना सन्मानित केलं आहे. 2006 मध्ये ते मुंबईचे शेरीफ देखील होते. पुढील प्रश्न पहा, अमेरिका T20 मध्ये खेळणारे पहिले आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच रविचंद्रन अश्विन हे अमेरिका T20 मध्ये खेळणारे पहिले आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटपटू आहेत. अलीकडेच रविचंद्रन अश्विन यांनी मेजर लीग क्रिकेट हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघासोबत करार केला आहे व आता ते अमेरिकन T20 मध्ये देखील खेळतील आणि भारतीय संघाचा हिस्सा असणारे व आता अमेरिका T20 खेळणारे ते पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत. आता हा प्रश्न पहा, नुकत्याच पार पडलेल्या मियामी ओपन टेनिस 2026 स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं आहे. या विजयासहच जॅनिक सिन्नर यांनी आपलं सनशाईन डबल सुद्धा पूर्ण केलं. जॅनिक सिन्नर हे सनशाईन डबल पूर्ण करणारे 2017 नंतरचे पहिलेच खेळाडू ठरले आहेत. याआधी 2017 साली रॉजर फेडरर यांनी असं केलं होतं व त्यानंतर एकाच हंगामात इंडियन वेल्स व मियामी स्पर्धा जिंकणारे जॅनिक सिन्नर हे पहिलेच खेळाडू ठरले आहेत. याआधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026चा एबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गर्ट फाल्टिंग्स यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे फाल्टिंग्स हे पहिलेच जर्मन व्यक्ती आहेत. त्यांना हा पुरस्कार अंकगणितीय भूमितीमधील त्यांच्या कामगिरीबद्दल मिळाला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.